नमस्कार. हिंगणा वार्तामध्ये सर्व दर्शकांचं स्वागत आहे. हिंगणा विधानसभेत मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदणी केल्या गेली असल्याबाबत तर 20,000 मतदार एकाच मतदारसंघात दुबार मतदार म्हणून नोंदवल्या गेले त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुका प्रभावित होणे स्वाभाविक आहे. तेव्हा मतदार याद्या तपासून दुरुस्त करा व बोगस मतदार यादीमधून वगळा याकरिता महाविकास आघाडीतर्फे नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना माजी गृहमंत्री अनिलबाबू देशमुख, माजी मंत्री रमेशचंद्र बंग, माजी आमदार विजयजी घोडमारे, माजी आमदार प्रकाशजी गजभिये, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख उत्तमजी कापसे, युवा सेना कार्यकारिणी सदस्य हर्षल काकडे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुंदाताई राऊत, प्रवीणजी खुटे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व महाविकास आघाडीचे सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळेस मतदार यादीतील जे बोगस मतदार आहेत त्यांचे पूर्ण डॉक्युमेंट्स हे जिल्हाधिकारी यांना सोपविण्यात आले आणि त्यांना निवेदन केले की हे बोगस मतदार तात्काळ वगळावा आणि जेणेकरून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे बोगस मतदार पुन्हा होऊ नये आणि याच्यामध्ये तात्काळ तपासणी करून 20 ऑगस्ट 2024ला हिंगणा विधानसभेमध्ये 19,000 मतदान हे बोगस आहे. बोगसमधले नागपूर जिल्ह्याचे मतदान नसून इतर जिल्ह्यामधून हे मतदान आणून हिंगणा विधानसभेमध्ये टाकलेले आहे आणि हे टाकून या बोगस मतदानाच्या भरोशावर हिंगणा विधानसभेचे भाजपचे आमदार मागच्या 10 वर्षापासून निवडून येत आहेत आणि आम्ही हे जे फॉर्म भरून दिलेले 7 नंबरचे फॉर्म हे बोगस मतदानाचे आहे. महाविकास आघाडीतर्फे आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे की नागपूर जिल्ह्यातले मतदान नसून हे बाहेरून जिल्ह्यातून आणलेले मतदान बोगस मतदान हे हिंगणा विधानसभेमध्ये टाकलेले आहे. हे ताबडतोब डिलीट करा आणि आम्ही फॉर्मसुद्धा भरून दिलेले आहे. आम्हाला जिल्हाधिकारी साहेबावर विश्वास आहे की ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे आम्ही आज निवेदन दिलेलं आहे ते निवेदन स्वीकारून ताबडतोब BLOच्या माध्यमातूम त्यांनी याची चौकशी करावं आणि हे बोगस मतदान डिलीट करावं. हेच हिंगणा विधानसभेच्या महाविकास आघाडीचं आमचं मत आहे. भाजपचे आमदार 10 वर्षापासून आहे आणि स्वतःला विकास पुरुष म्हणून आम्ही हिंगणा विधानसभेमध्ये मी निवडून येतो. हे चुकीचं आहे. विकास पुरुष नाही तर बोगस पुरुष म्हणून ते हिंगणा विधानसभेमध्ये मागच्या 10 वर्षामध्ये निवडून येत आहे. हेच आम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून म्हणायचं आहे. आणि आज आम्ही मॅडम आज आश्वासन काय मिळालं आपल्याला? माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे की तुम्ही दिलेली जी यादी आहे हे BLOच्या माध्यमातून मी चौकशी करते आणि त्याच्यात बोगस मतदान आढळले तर मी ताबडतोब डिलीट करण्याची प्रक्रिया सुरू करते. मॅडम आता काहीच महिन्यांना आचारसंहिता लागेल, त्याच्या पूर्वी होईल का हे सगळं? आम्हाला विश्वास आहे जर दबावामध्ये कुठेही सरकारी यंत्रणांनी काम नाही केलं तर हे बोगस मतदान डिलीट होऊ शकतात. हा आमचा महाविकास जिल्हाधिकाऱ्यांनी काही आश्वासन दिलंय का इतक्या दिवसात आम्ही हे डिलीट करतो म्हणून? ताबडतोब म्हणाले ते आता. बरं, ताबडतोब म्हणाले तेवढा विश्वास आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांवर आहे. त्या कालमर्यादा काय अशी सांगितली नाही जिल्हा? कालमर्यादा सांगितली नाही पण विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सांगितलेलं आहे. बरं, विधानसभेचं अगोदर नाही झालं त्याच्या मध्यस्थी काही असं तुमचं आंदोलन होईल का पुन्हा? आंदोलन महाविकास आघाडीच्या माध्यमातून होणार कारण जे हिंगणा विधानसभेचे आमदार आहे भाजपचे ते 10 वर्षापासून जे निवडून येत आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की मी विकास पुरुष आहो म्हणून निवडून येत आहे. ते विकास पुरुष नाही, बोगस मतदान पुरुष आहे. हे बघा हे सगळे फॉर्म भरून 19,000 मतदान हे आजच्या डेटमध्ये बोगस आहे. रोज मतदान बोगस टाकत आहे. हे डबलवाले आहे आणि 40,000 बोगस मतदान ते वेगळे आहे. म्हणजे 40 आणि हे 19 50 59 मतदान हे बोगस आहे हिंगणा विधानसभेत. मॅडम याच्या पहिले आमदार साहेब माजी आमदार जे होते घोडमारे साहेब हे कोर्टात गेले होते
या विषयाला घेऊन त्याच्यामध्ये किती डिलीट झाले आणि त्यावेळेस आणखी काय रिलेलं आहे? 38,000 मतदान डिलीट झालेले आहे. माननीय घोरमळ साहेब आणि माननीय बंग साहेब हे कोर्टात गेल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार 38,000 मतदान 60,000 मतदानापैकी 38,000 मतदान हे डिलीट झाले. मॅडम त्याच्यानंतरही हे वाढलेले मतदान 59,000 आहे. मॅडम आता जे डिलीट झालेले आहे त्याच्यानंतर पुन्हा हे वाढले कसे? म्हणजे आता जे पुन्हा आपल्या नागपूर जिल्ह्याचे 12 मतदारसंघ आहे. बरं. त्या 12 विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मतदार वाढायची जी स्पीड आहे ते फक्त एकट्या हिंगणा मतदारसंघामध्ये आहे. बरं. लोकसभेची निवडणूक झाली तेव्हापासून तर आजच्या तारखेपर्यंत 30 जुलैपर्यंत 26,000 मतदार आपल्या हिंगणा विधानसभेमध्ये वाढले. या 5 वर्षाचा जर रेशो पाळला तुम्ही 5 वर्षाचा तर 5% हिशोबानं वाढ व्हायला पाहिजे. 89,000 मतदार आपल्या हिंगणा मतदारसंघामध्ये वाढले. म्हणजे सर्व बाहेरचे लोक नागपूर शहरातले, नागपूर ग्रामीण मधले, आणखी आजूबाजूचे वर्धा जिल्ह्यातले, बाकीचे पुलगाव, आर्वी, हिंगणघाटचे हे सर्व लोक काही हिंगण्यामध्ये राहण्यासाठी येऊन राहिले का? कॉलेजच्या विद्यार्थ्याचे नाव याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऍड केले जातात. त्याच्यानंतर त्यांच्या कॉलेजचा जो स्टाफ आहे, वर्धेचं मेडिकल कॉलेज असो किंवा वानाडोंगरीचं मेडिकल कॉलेज असो, तिथल्या स्टाफचे नाव तिथे ऍड केले जातात. इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्टाफचे नाव ऍड केले जातात. या सर्वांना त्यांच्या नातेवाईकाचे नाव ऍड करण्याकरता जबरदस्ती करून हे सर्व वोटर त्या ठिकाणी गोळा करून बोगस वोटिंग मोठ्या प्रमाणात टाकण्याचं काम त्या हिंगणा मतदारसंघाच्या यादीमध्ये आमदारांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. तुंदाताईंनी जे सांगितलं की विकास पुरुष नाही, बोगस मतदार पुरुष म्हणून त्याची नोंद या ठिकाणी केली पाहिजे, अशी परिस्थिती आमच्या हिंगणा मतदारसंघामध्ये वोटर लिस्ट खराब करून त्या ठिकाणी झाली. जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की जे डबल नाव आहे, दोघांचा एपिक नंबर वेगवेगळा आहे, त्यांचे नाव आम्ही वगळतो. जे बोगस आहे, ज्यांच्याकडे पुरावे नाही, आम्ही घरापर्यंत BLOला पाठवून ते पण आम्ही वगळण्याचा प्रयत्न करतो. परंतु जिल्हाधिकारी साहेबांच्या म्हणण्यावर आमचा विश्वास आहे, प्रशासनावर आमचा विश्वास आहे. परंतु हे जे बोगस आणण्याचं काम केलं हे सुद्धा प्रशासनानंच केलं. हिंगण्याला जे तिथले जे ARO होते, तिथले जे ARO आणखी तिथल्या ज्या नायब तहसीलदार होत्या, त्यांनी आपल्या नवऱ्याला नोकरी लावून घेतली, मुलाला नोकरी लावून घेतली आणि बोगस नाव त्याच्या यादीमध्ये घुसून दिले. नागपूरमध्ये जो बुधे होता मरण पावला, त्यानं आपल्या मुलाला नोकरी कॉलेजमध्ये लावून घेतली, बोगस नावाची नोंद त्या ठिकाणी करून घेतली. आणि हे प्रशासनाचे लोक जर आपल्या घरचे कॅन्डिडेट नोकरीवर लावण्याकरता बाहेरचे मतदार जर या हिंगण्याच्या मतदान यादीमध्ये आणत असाल, त्याच्यानंतर हिंगण्यामध्ये निवडणूक लढवायची किंवा नाही याचा सुद्धा विचार बाकी सर्व लोकांना त्या ठिकाणी करावा लागेल. निवडणुकीवर बहिष्कार टाकावा लागेल किंवा निवडणुकीच्या वेळेस लोकांचा मोठा उद्रेक होऊन त्या ठिकाणी हिंसाचार झाल्याशिवाय राहणार नाही, याची सुद्धा दखल प्रशासनानं त्या ठिकाणी घेण्याची गरज आहे. आणि म्हणून हे खऱ्या अर्थानं लिगल बूथ कॅप्चरिंग आहे. प्रशासनाला हातात पकडायचं, सर्व प्रशासनाचे अधिकारी आपल्या सोबत घ्यायचे, त्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करायच्या आणि त्यांच्या माध्यमातून व्होटर लिस्टमध्ये बोगस नावं आणून, जसं बूथ कॅप्चरिंग आपण UPमध्ये ऐकलं, बिहारमध्ये ऐकलं, बाकीच्या राज्यामध्ये ऐकलं, तसं महाराष्ट्राच्या हिंगणा मतदारसंघामध्ये हे लिगल बूथ कॅप्चरिंग आहे. कायदेशीर बूथ कॅप्चरिंग करण्याचं काम तिथले लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी करत आहेत. म्हणून प्रशासनानं याची दखल घेतली पाहिजे. आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून, काँग्रेस, शिवसेना, आणखी राष्ट्रवादीच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलं. जिल्हाधिकाऱ्यांनी जर आमच्या निवेदनाची नोंद घेतली नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी जर योग्य कार्यवाही त्या ठिकाणी केली नाही, SDO आणखी तहसीलदारांनी जर योग्य कार्यवाही त्या ठिकाणी केली नाही आणि हे बोगस मतदार जर त्यांनी या ठिकाणी वगळले नाही, तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठा उद्रेक हिंगण्यामध्ये त्या ठिकाणी होईल. जनता कायदा आपल्या हातामध्ये घेईल आणि उद्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जर त्या ठिकाणी निर्माण झाला तर याच्याकरता 100% प्रशासन जबाबदार राहील. लोक किंवा आम्ही पार्टीचे, महाविकास आघाडीचे लोक त्या ठिकाणी जबाबदार राहणार नाही. याची सुद्धा दखल प्रशासनानं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी घेण्याची गरज आहे. थँक्यू सर. या मतदारक्षेत्रामध्ये या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी आमदार आहे जवळपास 52,000 मतं भोगले आणि 52 मतदारसंघ आता वर्धा जिल्ह्याचे 4 मतदार आता धामणगाव, रेल्वे, सावनेर, उमरे, दक्षिण आपलं आणि फार जाऊन पाठपुरावा करतो. श्री घोरमळ साहेब यांनी सुद्धा इलेक्शन पिटिशन दाखल केलं आणि मागे जे काही पदाधिकारी होते निवडणूक खात्याचे, तसेच
चर्चा केल्यानंतर जवळपास 14,000 मतदान आज सुद्धा 38,000 मतं कमी आहे आणि 19,000 मतदानाचा बोगस आकडा आज या ठिकाणी कलेक्टरमध्ये आमची विनंती आहे की आम्ही आयोगाला पण भेटलो, त्यांनी सुद्धा सांगितलं की मतं कमी झाले पाहिजे. आणि रिसिप्ट फॉर्म भरलेले आहे आणि त्या रिसिप्ट फॉर्मच्या माध्यमातून येत्या निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व मतदान जे बोगस आहे ते कमी करावे अशा प्रकारचा आमचा आज सर्व लोकांनी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीतर्फे निवेदन झालं. त्यात आम्हाला अपेक्षा आहे की मतदान निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे कमी करतील, सर्व मतदारसंघातील जनतेला न्याय मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त